भोपाळमध्ये तरुणाला बेदम मारहाण. उजव्या विचारसरणीच्या संघटनेच्या सदस्यांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे. हा तरुण कोर्टात त्याच्या लग्नाची नोंदणी करण्यासाठी गेला होता. त्याच्यावर लव्ह जिहादचा आरोप करण्यात आला असून या आरोपाखाली त्याला अटकही करण्यात आली आहे. परंतु हल्लेखोरांविरोधात कोणताही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. उत्तर प्रदेशच्या भोपाळ इथं ही घटना घडली. इंडियन एक्सप्रेसनं या संदर्भातील वृत्त दिलंय. कोर्टात प्रचंड गर्दी होती. या गर्दीतही या तरुणावर हल्ला करण्यात आला. हा हल्ला व्हिडिओमध्ये कैद करण्यात आलाय. हा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या जोडप्यानं लग्नाची नोंदणी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाल्यानंतर उजव्या विचारसरणीच्या संघटनेचे न्यायालयाच्या आवारात गेले. नरसिंहपूर येथील रहिवासी असलेला हा तरुण महिलेसोबत भोपाळला गेला होता, परंतु तो न्यायालयीन औपचारिकता पूर्ण करू शकला नाही. संस्कृती बचाव मंचचे अध्यक्ष चंद्रशेखर तिवारी यांनी आरोप केला की त्या तरुणाच्या मोबाईलमध्ये हिंदू महिलांचे अनेक फोटो आणि संपर्क क्रमांक होते आणि त्यानं या मुलीला लग्न करण्यासाठी भाग पाडलं होतं. पोलिसांनी त्या तरुणावर बलात्काराच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणीही या संघटनेनं केलेली आहे. भोपाळचे एसपी अक्षय चौधरी यांनी घटनेविषयी सांगितले की विशेष विवाह कायद्याअंतर्गत लग्न करण्यासाठी हे जोडपं भोपाळला आलं होतं. प्रथम त्या जोडप्याला आमच्या ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. त्यांचे जबाब नोंदवण्यात आले. महिलेने आम्हाला सांगितलं की तिला त्याच्याशी लग्न करण्यास आणि धर्म बदलण्यास भाग पाडलं जात आहे.